नमस्कार मंडळी, योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। त्यामध्ये अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे, 2 चमचे तेल, अर्धी वाटी दही, ताजं दही घ्यायचं आहे, 1 वाटी साखर। आता आपल्याला हे मिक्सरमध्ये छान असं फिरवून घ्यायचं आहे। इथे मी छान असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे। एक मोठी वाटी घेतली आहे, त्यामध्ये 1.5 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। मिक्सरमध्ये जे आपण मिश्रण फिरवून घेतलं आहे ते घालूया। व्यवस्थित सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। मिश्रण थोडंसं मला घट्ट वाटतं आहे, त्यामुळे अजून उरलेलं जे मिश्रण आहे ते सुद्धा घालूया आणि पुन्हा हे छान एकत्र करून घेऊया। आपण यामध्ये रवा घातला आहे, त्यामुळे हे मिश्रण आता 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया। इथे मी एक डब्बा घेतला आहे, त्याला सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे। इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे। जाड बुडाचीच कढई आपल्याला वापरायची आहे, नाहीतर ती खालून लागू शकते। आतमध्ये स्टँड ठेवलं आणि वरून झाकण म्हणून एक मोठी वाटी ठेवलेली आहे। हवं तर तुम्ही इथे कुकरचा सुद्धा वापर करू शकता। 10 मिनिट झालेले आहेत, रवा सुद्धा छान भिजला आहे। आता यामध्ये 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घालायचा आहे। इथे मी एक इनोचं पॅकेट घेतलं आहे, संपूर्ण पॅकेट आपल्याला इथे वापरायचं आहे। त्याच्यावर लगेच थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं हे एकत्र करून घ्यायचं आहे। लगेच हे मिश्रण तेल लावलेल्या डब्यात घालायचं आहे। मिश्रण डब्यामध्ये घातल्यानंतर थोडासा डब्बा असा आदळून घ्यायचा, म्हणजेच टॅप करून घ्यायचा। आता हे मिश्रण लगेच कढईमध्ये ठेवायचं। 30 ते 35 मिनिट आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे। मध्ये अजिबात झाकण उघडायचं नाही, नाहीतर केक खराब होऊ शकतो। 40 मिनिटांनंतर आता केक पाहूया। सुरी घालून पाहिलं तर अजिबात सुरीला चिटकत नाहीये, म्हणजे छान असा केक आपला तयार झाला आहे। याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे। थंड झाल्यानंतर सर्व बाजूने सुरीने कडा मोकळा करून घ्यायच्या आहेत आणि केक बाहेर काढून घ्यायचा आहे। इथे आपला अगदी घरच्या घरी मस्त स्पंजी केक तयार झाला आहे। अगदी सहज कोणालाही करता येईल। बिना अंड्याचा, बिना मैद्याचा, बिना ओव्हनचा अय्यंगार रवा केक आपण बनवलेला आहे। घरातील मोजक्या साहित्यामध्ये मऊ, लुसलुशी, जाळीदार बेकरीसारखा रवा केक आपला घरच्या घरी तयार झाला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।